गोवंडी में इल्लीगल कंस्ट्रक्शन पर कार्रवाई करने के लिए विधानसभा में मिहिर कोटेचा की आवाज बुलंद। 2 माला 3 माला 4 माला पर कार्रवाई कब होगी और क्या बीएमसी अधिकारियों पर इंक्वायरी बैठाई जाएगी? लोकसभा इलेक्शन से ही बीजेपी एमएलए मिहिर कोटेचा मानखुर्द, गोवंडी शिवाजी नगर पर अलग अलग टिप्पणियां करते नजर आए। शिवाजी नगर मानखुर्द विधानसभा के लोगों को कभी टोपी वाले गुंडे तो कभी बांग्लादेशी जैसे स्टेटमेंट से मीडिया में बात करते हुए दिखाई दे रहे थे, जिसको लेकर मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा की जनता ने लोकसभा इलेक्शन में इसका जवाब अपने वोटिंग राइट्स से दिया। वहीं मिहिर कोटेचा ने विधानसभा में शिवाजी नगर मानखुर्द में आने वाले इलाके गौतम नगर, लोटस कॉलोनी, बैगनवाड़ी और रफी नगर में 3 माला 4 माला बने हुए मकान पर कार्रवाई करने की मांग करते हुए कहा कि क्या उन पर कार्रवाई की जाएगी। उन्होंने ये भी कहा कि क्या एम ईस्ट वार्ड के वार्ड ऑफिसर और ड्यूटी ऑफिसर की इंक्वायरी की जाएगी। देखिए इस पूरे मामले पर और क्या कहा एमएलए मिहिर कोटेचा ने। सन्माननीय सदस्य मिहिर कोटेचा। अध्यक्ष महोदय, याच प्रश्नाला घेऊन मलाही काही माहिती द्यायची आहे। सन्माननीय सदस्य जे बोलले ते खरंय, पण ते पूर्ण माहिती नाहीये। मानखुर्दचा बैंगनवाडी, रफीक नगर, लोटस कॉलोनी, गौतम नगर या सर्व परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये आज पण 2रा माळा, 3रा माळा, 4था माळा हे झोपडपट्टीमध्ये बनतायत आणि महानगरपालिकेचे अधिकारी काहीच कारवाई करत नाहीये। माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे, गेल्या 2 वर्षात 3 वर्षात झोपडपट्टीमध्ये पोटमाळा आपण ऐकलं होतं, पण झोपडपट्टीमध्ये 3रा आणि 4था माळा हे तुम्हाला मुंबईमध्ये सर्वात जास्त कुठे दिसणार तर या विभागात दिसणार। तर महानगरपालिकेचे अधिकारी यांनी जे नोटिसा काढली आहेत, स्पीकिंग ऑर्डर काढलेत, त्यांच्यावरती आजही कारवाई केलेली नाहीये। तर तशा अधिकाऱ्यांवरती एम ईस्ट वॉर्डचा वॉर्ड ऑफिसरवर, डीओवर आपण इन्क्वायरी बसवणार का? त्यांना सस्पेंड करणार का? कारण हा खूप स्पेसिफिक आहे। काही एरियामध्ये अध्यक्ष महोदय, जर आपल्या एखादी हिंदू वस्तीमध्ये पोटमाळा पण बनला तर 24 तासात नोटीस निघते, पण या रफीक नगर, बैंगनवाडी, लोटस कॉलनीमध्ये 4 माळे झाले, नोटीस निघतात, कारवाई होत नाही। तर त्या एम ईस्ट वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर, डीओ यांना आपण यांच्यावरती इन्क्वायरी बसवून त्यांना सस्पेंड करणार का? नंबर 1। अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती त्या विभागात अशी आहे की जर एक छोटासा हिंदू मंदिर डीपीडीसी फंड मध्ये मान्यता घेऊन जर त्याच्या कामाची सुरुवात होत असेल ना अध्यक्ष महोदय, तिकडे सरकारी अधिकारी काम करू शकत नाही। महाराष्ट्र शासनचा डीपीडीसी मधनं पास झालेला फंडाचं काम होऊ शकत नाही। पण जर त्या शासनाच्या जमिनीवरती या मायनॉरिटीजचे वास्तू असेल तर 4 माळ्याचे वास्तू आयोडी नाही, सीसी नाही, कशा होतात? अध्यक्ष महोदय, अशा वास्तूवरती ज्याला काही परवाने नाहीये तर त्या अशा वास्तूंवरती पण आपण नोटीस काढणार का? ज्यांना आयोडी, सीसी नाहीये, प्रश्न विचारतायत, ज्या वास्तूंना मगाशी भाषण चालू होती, ज्या वास्तूंना आयोडी, सीसी नाहीये आणि 4 माळ्याचे आरसीसी स्ट्रक्चर्स आहेत, त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मिहिरबाईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच पद्धतीचा मुद्दा अबू आझमी साहेबांनी मांडलेला होता। या संदर्भात अनधिकृत बांधकामाला कोण जर पाठीशी घालत असेल तर त्याची गय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची केली जाणार नाही, परंतु संबंधित जो काय मुद्दा मांडलाय त्याची सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे। त्या प्रकरणाची देखील चौकशी करू। अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकामाला जर कोण पाठीशी घालत असेल, हे चौकशीमध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू।
ऐसी और अपडेट के लिए नुक्कड़ न्यूज को सब्सक्राइब करें।